थँक्यू सो मच आदरणीय प्रथमजी चव्हाण सर. क्वार्टर फायनल नंबर 2 मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आणि तिचा क्वार्टर फायनल नंबर 2 आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. ग्रामस्थ मंडळ नावे व शिवतेज क्रिकेट संघ नावे आयोजित शिवतेज चषक 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन. हे संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व लाडक्या क्रीडा रसिक राजाचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपल्याला मॅच क्वार्टर फायनल नंबर 2 ची पाहायला मिळते, जिथे एकीकडे संघ पाहायला मिळेल चेई आणि दुसरीकडे संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे जे हनुमान क्रिकेट संघ बांधिवली. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळेल जेबी स्पोर्ट्स चेई. जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या 2 बॉलवरती एकही धाव बनवू शकला नाहीये. दुसरीकडे जे हनुमान क्रिकेट संघ बांधिवली संघाचे समीर पाहायला मिळतील, ज्याने आतापर्यंत काय कामगिरी केली आहे. जबरदस्त, चांगला चेंडू, जबरदस्त बॉल, क्विक वन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी जी मात्र पहिल्या 3 बॉलवरती पाहायला मिळते. म्हटलं जातं की बेहतर से बेहतर तलाश करो. करण सर, म्हटलं जातं की बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते हैं शीशे पत्थरों की ठोकर से लेकिन तोड सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे त्या प्रकारची आता बॅटिंग करावी लागेल. 3 चेंडू तर तुमचे डॉट बॉल गेलेत, मात्र आता फटकेबाजी दमदार करावी लागेल. मैदानावरती ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अगदी ड्राईव्ह केलाय ऑफ साईडला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर असतील, एकदम कंप्लीट स्कोर कार्ड ओपन झालंय. 3 चेंडूंवरती संघर्ष, 4थ्या चेंडूवरती तो संघर्ष संपला आणि लॉंग ऑफ मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात आली तोपर्यंत धावसंख्येचा शुभारंभ प्रारंभ झाला पहिल्या डाबाला आणि आरंभ झाला स्कोर कार्डला. 1 धाव धावफलकावरती पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानावरती ओमकार आणि कल्पेश पाहायला मिळतंय. कल्पेशचा विचार केला तर एक जबरदस्त खेळाडू आहे आणि कल्पेशला पाहिल्यानंतर आमचे मित्र भातसे गावचे शहापूरचे टायगर म्हणून ज्यांची ओळख आहे कल्पेश जाधव, त्यांची आठवण करून देतात. ते अगदी शरीरयष्टी अगदी तशीच आहे आणि अगदी तसा स्टान्स घेऊन कल्पेश मैदानावरती खेळत आहेत. दुसरीकडे आपल्याला ओमकार पाहायला मिळतील. पाहूया ओमकार कशा प्रकारची कामगिरी करतील. यावेळेस चेंडू खाली राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती होती. जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज समीरच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे प्रथम चव्हाण सरांनी उल्लेख केला की ख्वाहिशों का मैं कैदी हूं, मुझे हकीकत सजा देती है और आसान चीजों का शौक मुझे नहीं, क्योंकि मैदान के अंदर आने वाली यही मुसीबतें मुझे बहुत मजा देती है. असा खेळाडू म्हणजे समीर आहे. सातत्याने फार चांगल्या प्रकारची कामगिरी करणारा खेळाडू. जबरदस्त गोलंदाजी, गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाहीये. विकेटचं डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या पहिल्या षटकामध्ये विकेट जरूर मिळाली नाही, मात्र एकच धाव खर्च केली. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश आणि ओमकार हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. समीरच्या माध्यमातून काय जबरदस्त कामगिरी आपल्या सर्वांना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 1 या आकड्यावरती आता वैभव पाहायला मिळतील. पाहूया वैभवच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. भारतीय वेळेनुसार वाजलेत 4:10 आणि अगदी 3 मिनिटांमध्ये ही ओव्हर कंप्लीट झाली आहे. क्या बात आहे. आडव्या पट्ट्याने फटका, लाजवाब डीप मध्ये फिल्डर. फिल्डिंग देखील जबरदस्त पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरी मार्गस्थ आहे. वैभवच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. ती जबाबदारी वैभव चांगल्या प्रकारचे पार पाडेल की नाही हा मोठा प्रश्न मैदानावरती झाला. उपस्थित गोलंदाज तयार. वैभव स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज ओमकार. चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल. पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र दाद फेटाळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पंच वैभव धावसंख्या धावफलकावरती 2 पाहायला मिळेल. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र मिस टाइम स्ट्रोक. बॅटच्या स्टिकरला बॉल लागले. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर जोपर्यंत फिल्डिंग करतील 1 धाव कंप्लीट. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि इथे विकेट. हो युची फलंदाज झालेत पात. मैदानावरती झालाय घातपात अपघात आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज कल्पेश शिकेळी समाप्त. धक्का क्रमांक पहिला 3 या आकड्यावर. डीजे
वरच्या दिशेला एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यस बघता बघता चौकार गेलाय. नशिबाच्या 4 धावा. दुपारी मला वाटते मशाच्या जत्रेमध्ये गेले, हॉटेलमध्ये बसले आणि बटर पावभाजी खाल्ली की काय, हाताला बटर चिटकलाय आणि बॉल सटकला. येस येस बटर पावभाजी खाल्ली आहे. जास्त बटर पावभाजी खाल्ली की असंच होतं. खरंच खाल्ली की काय. बॅटची एज आणि येस विकेटचं पतन झालंय. गडी गमावलाय दुसरा. 7 या आकड्यावरती फलंदाज ओमकारची खेळी समाप्त. ओमकार बॅक टू थँक्यू. काय साली उतरतोय. सुबह तुझको मिलना तो मैं पाटे उठ गया. सुबह तुझको मिलना तो मैं पाटच उठ गया. कामाला जाताना एवढा उठत नाही गडदुल्ला. जाऊया मॅचच्या दिशेला. 7 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त बॅटिंग आपल्याला मैदानावरती करावी लागेल. स्विच हिट टीम जरूर होता. बदल आली ते करायचा प्रयत्न, मात्र स्विच हिट दुधारी तलवार असते. लगी तो आबाद नहीं तो बर्बाद. चले तो तीर नहीं फकीर, चली तो चांद तक नहीं तो शाम तक. डॉट बॉलने षटक क्रमांक मैदानावरती दुसऱ्या समाप्त. 2 षटकांचा बाजू समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. प्रथमतः बॅटिंग करत असताना चेई संघ डीजे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील. एक कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाबा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्यांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 9 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. लोवर फुल टॉस आणि ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये होईना बाद. आलाय जबरदस्त षटकार. धावसंख्या जाऊन पोचलाय 15 या आकड्यावर. 15 ऑन द बोर्ड विद लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट के नुकसान पर 15 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. ओवर नंबर मैदान के अंदर चलती हुई तीसरी, जहां पर 2 गेंदों का खेल हो चुका है. करण के माध्यम से एक छक्का आया और 2 गेंदे 8 रनों के ऊपर खेलते हुए करण. अगली गेंद. इस मर्तबा मंकी विकेट लेने का प्रयास जरूर था, लेकिन चतुर चालाक गेंदबाज हमें देखने को मिल रहा है. देखा परखा और इसके बाद हाथ लगाने की कोशिश थी, लेकिन बाल बाल बचे.
नसीब का साथ अगर आपके साथ हो तो आप पूरी कायनात जीत सकते हैं, और यहाँ पर नसीब का साथ नॉन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज के पास था। 15 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज, 2 विकेट के नुकसान पर गेंदबाज तैयार। इस मर्तबा आड़े बल्ले से बड़ा स्ट्रोक मारने का प्रयास था। इनफील्ड में कोई नहीं है, आउटफील्ड फास्ट देखने को मिलेगी। स्क्वेल में जब फील्डिंग की जाएगी, यहाँ पर स्ट्राइकिंग एंड के ऊपर थ्रो, नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर फिर से एक बार थ्रो, और बैकिंग में कोई नहीं था, और बाल बाल बचे फिर से एक बार। 3 रन मुकम्मल, क्या बात है। यहाँ पर नसीब आपके साथ में है, और यही मैं बात कर रहा था कि सुबह चाय के साथ बिस्कुट नहीं, चाय के साथ नसीब खा के आए हैं, और यही देखने को मिला। 2 विकेट के नुकसान पर 18 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज। ओवर नंबर 3 मैदान के अंदर शुरू है, और 3 गेंदों का खेल हो चुका है। अभी भी 3 गेंदों का खेल शेष, और बल्लेबाजी करते हुए टीम 6 के माध्यम से यहाँ पर कमबैक का बिगुल तो बच चुका है। स्ट्रोक अच्छा है, लॉन्ग ऑफ की दिशा में, डीप में फील्डर नहीं रहेंगे, फील्डिंग अच्छी देखने को मिली। यहाँ पर नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर थ्रो, अंपायर के पास कॉल, लेकिन पॉपिंग क्रीज में बैट ग्राउंडेड है, तो 2 रन मुकम्मल। स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड जाके पहुंचा है 20 रनों के ऊपर। सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम। याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील याच गावातील उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व, अर्थातच सुधाकर अण्णा हिंदूराव साहेबांची उपस्थिती आपणास पाहायला मिळते। त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत। मॅचची एज आणि कट अँड कॉट बाय द कीपर, विकेटचं पतन झालंय। तिसरा धक्का बसतो बॅटिंग करत असताना चेई संघाला, फलंदाज विशाल चिके समाप्त। नवीन बॅटर कुशल पाहायला मिळेल, पाहूया कुशलच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। 20 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, आणि आता कुशल पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडवर। आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गेला कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑन मध्ये, डीप मध्ये फील्डर, लॉंग ऑन मध्ये एकदम कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, फलंदाज झालाय बाद, विकेट होत असताना पतन। धक्का क्रमांक मैदानावरती बसत असताना चौथा, 21 या आकड्यावरती कुशल बॅक टू दी पवेलियन। आजच्या दिवसामधली सर्वात बेस्ट टायमिंग आहे, मी थांबलो त्याने तिकडे चालू केला, अशी टायमिंग पाहिजे भावा, मजा आली। धावसंख्या धावफलकावरती 21, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नयन पाहायला मिळतील, ज्याने आता या चौथ्या षटकाचं चार्ज घेतलंय। क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला आपण डेथ ओव्हर अर्थात भैरवी, अंतिम अखेरचं निर्वाणीचं, स्लॉग ओव्हरचं, डेथ ओव्हरचं, हानामारीचं, क्रिकेटच्या विश्वामधील भैरवी षटकामध्ये वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील चौथ्या षटकामध्ये गोलंदाज नयन पाहायला मिळतील। स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज करण, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील अक्षय। लवा फुल टॉस जरूर होता, मिड ऑन मध्ये फील्डर, रनआउटची संधी, स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असती तर मात्र 19-20 का फरक, क्लोज कॉल असू शकला असता ओ, आणि अगदी असंच म्हणावं लागलं असतं। मात्र क्रिकेट आहे, आणि क्रिकेटमध्ये आम्ही सातत्याने म्हणतो की रो रिटेक इन द क्रिकेट, तुम्हाला त्याच वेळी तशा प्रकारची कामगिरी करावी लागते। समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवावा लागतं। मैदानावरती कॅच, कट अँड कॉट बाय द कीपर, अजून एक धक्का बसतोय 22 या आकड्यावरती, 5वा धक्का, तू चल में आया अशी परिस्थिती, आणि अशा परिस्थितीमध्ये अजून एक धक्का बसतोय, 22 वरती गडी गमावलाय, 5वा।
मृत चेंडू, डेड बॉल पंचांनी घोषित केला. धावसंख्या 22 या आकड्यावरती 5 धक्के बसलेत आणि आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल, फिल्डर इंटरेस्टेड. लॉंग ऑनचे दुसऱ्या अट्यामध्ये झेल स्वीकारली आणि धक्का क्रमांक 6 मैदानावरती 22 या आकड्यावरती. अगदी हव्याच्या झोक्याने पत्त्याचं घर ढासळून जावा त्याचप्रमाणे मैदानावरती एकावरती एका फलंदाज बाद होत आहेत. तू चल में आया अशी परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये अजून एक धक्का. फलंदाज अविनाश बॅक टू दी पवेलियन. आपल्याला पाहायला मिळतील. अनाट नंबर 8 प्रकाश यांची खेळी समाप्त झाली आहे आणि चौथ्या क्रमांकावर आलेले करण मैदानावरती अजून आहेत, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळालाय. मात्र ज्याप्रमाणे माशाची तडफड व्हावी पाण्यामध्ये जाण्यासाठी, अगदी तशीच तडफड नॉन स्ट्रायकिंग एंडवरच्या करणची होती स्ट्रायकिंग एंडवरती जाण्यासाठी. यावेळेस देखील एक धाव कंप्लीट झाली आहे. अखेर चौथ्या बॉलवरती स्ट्राइक मिळाली आहे. म्हटलं जातं हम अमीर थे लेकिन मुकद्दर गरीब था, अच्छे थे लोग लेकिन बुरा नसीब था, लाख कोशिश करके भी कुछ ना कर सके, घर भी जलता रहा और समंदर भी करीब था. मैदानावरती एकावरती एक फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं बदल होतंय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती करण बघतच राहिलाय. आता तो स्ट्रायकिंग एंडवरती 5व्या बॉलवरती आलाय. 2 बॉल त्याच्या हातामध्ये आणि यस, पहिला बॉल स्टँड अँड डिस्पॅच करत असताना मिड विकेटला क्लिअर करत संघर्षमय षटकार पाहायला मिळतोय करणच्या बॅटमधून. ला 29 पाहायला मिळेल. याच दरम्यान कार्यकुशल कार्यसम्राट उपसरपंच साहेब आदरणीय शशांकजी हिंदूराव साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि यावेळेस फटका देखील लाजवाब. बॉल सीमारेषा पलीकडे आलाय षटकार. 4 षटकांचा 5 विकेट समाप्त. प्रथमतः बॅटिंग करत असताना 23 संघाची धावसंख्या 35 आणि 36 धावेंचं लक्ष मैदानावरती जे हनुमान बांधिवली या संघासमोर असेल. यस डीजे. आणि 36 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. कालचा दिवस ज्या संघाने गाजवला असा स्वतःच्याच घरच्या मैदानावरती नावे संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. नावे संघ आपण रेडी राहायचंय. उशीर केला तर 58 धावेंची पेनल्टी असेल तुम्हाला. 58 डायरेक्ट 58. अरे बापरे, नाही नाही तुम्हाला पेनल्टी नसेल. त्यांनी तर पहिला दिवस गाजवलाय आणि त्यांनी सांगितलं की गाव आमचा, नाव आमचा, वाडा आमचा, राडा आमचा, स्पर्धा आमची, दरारा देखील आमचाच असेल असं त्यांच्या माध्यमातून पहिल्या दिवशी काय स्टेटमेंट मिळाली. 2 षटकांमध्ये 52, 2 षटकांमध्ये 54 धावा कुठल्या त्यांनी. म्हणजे मला वाटतंय की आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नावे साचण्याची मला वाटतंय 4 ते 5 खेळाडू घेऊन जाणं गरजेचं आहे. जर टीमचं स्क्वॉड पूर्ण झालं नसतं तर मात्र आपण नावेचे 2-3 पोरं पाठवली असती इंग्लंडला.
असं स्वागत आहे. दुसरीची दुनियेतील एक राजा माणूस म्हणून शशांकजी इंदुराव साहेबांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने जर पाहायला गेलं तर कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य असणारं नाव उपसरपंच साहेब म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि तो गाणं निघलाय ना, आमचे उपसरपंच हिरोला देखील फिका पाडतील. अगदी त्याप्रमाणे डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी शशांक दादांची पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. 36 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येईल. येणारे 24 चेंडू 36 ची गरज, 9 ची सरासरी प्रति षटकामागे इथून मात्र मेंटेन करावी लागेल. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल सेमी फायनल क्रमांक पहिला. एका बाजूला शिवतेज क्रिकेट संघ नावे तर दुसऱ्या बाजूला या सामन्यामधील विजयी होणारा संघ. त्या सामन्यामध्ये खेळत असताना सेमी फायनल क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल, ऑल द बेस्ट. विजयाच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. पहिला चेंडू फटका चांगला डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच कंप्लीट होतीये. फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला. विकेटचं पतन लागतोय. पहिला झटका बॅटिंग करत असताना बांदिवली या संघाला. बिग फिश डाऊन, बॅट्समन समीर बॅक टू दी पवेलियन. तिसऱ्या पंचांची मागणी अशी मात्र करण्यात येते या फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. सो ऑफिशियल कमिटीला विनंती असेल एका तिसरा अंपायर पाठवायचे. मध्ये पाहायला गेलं तर एक मोठा मासा गळात पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. समीर नावाचं वादळ तंबूच्या आश्रयाला जातोय. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त वेगाला दिलंय कल्पकतेने उत्तर आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत घुटना टेको और चौका देखो, चौकार. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर येतोय आज चौकार. इट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर. यावेळेस स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. फिंगर रोल करण्यात आले होते. अगदी खोलवर टप्पाचा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. अँगल सोबत चेंडू बाहेर निघत असताना आपण पाहिला आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होती. सध्याच्या स्थितीला एक डॉट बॉल, एक विकेट आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत 4 धावा. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळेल. खेचून मारलेला स्ट्रोक आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स ह्यूज, मॅक्सिमम, आउट ऑफ द पार्क, बिग 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 हिट, षटकार.
बांदिवली या संघाच्या माध्यमातून मला आताच इन्फॉर्मेशन मिळते की आय थिंक या सीझन मध्ये 4 वेळा क्वार्टर फायनल मध्ये तो संघ हारलेला पाहायला मिळतो आणि 5व्यांदा क्वार्टर फायनल मध्ये आलेला हा संघ या स्पर्धेमध्ये. इथे देखील फटका चांगला, पुन्हा एकदा बॉटम हँडचा चांगला वापर. कलाइयों का बेहतरीन इस्तेमाल. घुटना टेको और चौका देखो. मागचा पाय बेंड केला, पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर बॉलला पाठवलं सीमा पार. चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 14 आकड्यावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकर एंड वरती सूरज, नॉन स्ट्रायकर एंड वरती संतोष, बॉलिंग मार्क वरती विशाल पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिलं सांघिक कोट्यामधील आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये मागच्या मॅचचा विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. 3 विकेट कॅरी केल्या होत्या विशालने. असा विशाल सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चेई या संघाच्या बाजूने, दुसऱ्या बाजूला बांदिवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये फ्रंट पोझिशन वरती पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि त्यावेळेस जर आपण पाहिलं तर जजमेंट खराब आणि बॉल सीमा पार. चुकीला माफी नाही. चौकार. सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जर विचार केला तर बांदिवली संघ ज्या संघाच्या माध्यमातून या सीझन मध्ये संघर्ष सुरू आहे. मागच्या 4 टुर्नामेंट मध्ये क्वालिफाय होऊ शकले नाही, मात्र या टुर्नामेंट मध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. फटका अप्रतिम आणि बॉल सीमा पार. होती 24 धावा. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 16 चेंडूंमध्ये 12 धाव्यांची गरज. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष जो मात्र तुम्हाला आयुष्याच्या पटल किंबहुना टेनिस बॉल क्रिकेटच्या मैदानावरती करायला लागतो. संघर्ष जर तुमचा प्रामाणिक असेल तर मात्र यशाला देखील तुमच्याशिवाय पर्याय नाहीये. मागच्या 4 टुर्नामेंट पासून संघर्ष सुरू आहे बांदिवली संघाचं, मात्र यावेळेस त्यांच्या माध्यमातून संघर्षाचा शंखनाद होतोय. इथे फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 26 या आकड्यावरती. अजूनही जर विचार केला तर या षटकामधील 3 चेंडू शिल्लक, त्यानंतर अजून 2 षटक बाकी आहेत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 15 चेंडूंचा खेळ आपल्याला शिल्लक पाहायला मिळतोय आणि 15 चेंडूंमध्ये 10 सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. मात्र सोपा आणि मापक आव्हान जो मात्र कंप्लीट केला जाईल का की दुसऱ्या बाजूला संघर्ष होईल.
यावेळेस देखील फक्त आणि फक्त दिशा दाखवली, मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सिंगल धावा एक्झिक्यूट होईल. 14 चेंडू आणि 9 धावांची गरज. 27 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सूरज ज्याच्या बॅट मधून 4 चेंडूंमध्ये 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला संतोष त्याचा पहिला चेंडू जो मात्र फेस करत असताना पाहायला मिळतो. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त दिशा दाखवली, 1 धाव झाली आहे कंप्लीट. इथे 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या, मात्र माहिती आहे स्वतःच्या हातामध्ये मॅच आहे. अशा वेळेस काही सेफ खेळायचे असं पवित्र जो मात्र आजमावला जातोय. थोडे देखील सिच्युएशन समोरच्या संघाच्या बाजूने करायची नाहीये. अशा परिस्थितीमध्ये 1 धाव कंप्लीट. इथे देखील चांगला फटका नटराज मुद्रेमध्ये आले आणि त्यानंतर फटका सजवण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय दरम्यान. इथे 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. समीकरण येणारे 12 चेंडू, विजयासाठी 6 धावेंची गरज. शिवतेज क्रिकेट संघ नावे टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचंय, सकाळपासून रिपोर्टिंग केली आहे. आलेत अशी सकाळपासून येणारे 12 चेंडू, विजयासाठी 6 धावेंची गरज. मान्यवरांची मांदेई आपल्याला पाहायला मिळतीये व्यासपीठावरती आहे. आपण पाहू शकतो दिनेशजी घरत साहेबांची उपस्थिती पाहायला मिळतीये. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष साहेब दिनेशजी घरत साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके सुधाकर अण्णा हिंदूराव साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. त्या समवेत जर पाहायला गेलं तर निलेश हिंदूराव साहेबांची उपस्थिती देखील पाहायला मिळते. आणि आपण पाहू शकतो कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने अग्रगण्य असणारं नाव आणि दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख असे शशांकजी हिंदूराव साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, जे की उपसरपंच साहेब आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे आणि बॉलला पाठवलंय फाईन लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. सो मच. केजी ब्लॉग्सचे सर्व अर्थातच काशीनाथ गायकवाड यांनी मनावरती घेतलेलं दिसतंय. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र इथे होणार नाहीये. 1 धाव कंप्लीट होतीये. स्कोर आर लेवल 10 चेंडू आणि 1 धावेची गरज. संघर्ष पाहायला मिळत होता आणि संघर्षाच्या बेड्या ज्या मात्र खोलण्याचं काम आता होणार आहे यात काही शंका नाहीये. मात्र इथे फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. चला आतमध्ये बसायचे, खेळाडू कक्षामध्ये सर्वांनी बसा. बसून घ्यायचे. बांदिवली संघ तुम्ही इतका सीझनभर जो मात्र वाट पाहिली, अजून काही अवधी वाट पहा. विनंती असेल थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. समीर थोडंसं सहकार्य कर, कारण इतका वेळ तुम्ही वाट पाहिली या क्षणाची, मात्र अजून थोडा वेळ वाट पहा. 9 चेंडू 1 धावेची गरज. इथे फटका आपल्याला पाहायला मिळेल. सामना झालाय फिनिश. क्वालिफाय होणारा संघ आपण पाहतोय
आजच्या दिवसामध्ये जय हनुमान क्रिकेट संघ बांदिवली संघ आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 4 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ नाणेफेकीसाठी यायचे लवकरात लवकर.